त्यांनी एवढा त्रास सहन केला आणि त्याचा त्रास किती आम्हाला झाला तो आज आमच्या जीवाला माहिती. किती दिवस मनातून इच्छा उरलेली आहे की या मुंबईच्या खेळाची. ऑलरेडी आपण टाळतच होतो, पण आता तर असं वाटलं की नकोच नको. मुंबईचं केलंच नको. नको म्हणजे काय परिस्थिती ती तशी वेगळी आहे. कोणी कोणाला काही राहिलेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे पुढे जाऊन आज मुख्य जनावराला त्याला किती हाल झाले असतील ना, त्याचा त्रास आम्ही करतो. आम्हाला किती आहे ते आमचं आम्हाला माहिती. चालेल. हा पुढे. तर मित्रांनो, ही बघा, ही गाडी भेटलेली आहे मैदानात. भाऊ बोलले तशी बक्षीस. पण आता मागे बघा गणपती उत्सव होता, तर तेव्हा हरणे आणि आपला मथुर एकत्र असं दिसलेला गणपती आणण्यासाठी तिथपासून ते काही एकत्र बघायलाच भेटले नाही. शक्य होईल. आपल्या सर्जा सोबत होऊ शकतं का 1001? सर्जाच्या सर्व पदयात्रेनं माझ्याकडनं, माझ्या हरण्याकडनं आणि हरण्याच्या फॅनकडनं सगळ्यांना पायी यात्रेला शुभेच्छा असतात. धन्यवाद दादा. चला. जय एकविरा माता. जय एकविरा माता. जय. जय शिवराय. ही पोरं सगळी पालखीला सुद्धा आलेत ना आणि बघायला सुद्धा आलेत ना. ते बोलतात आपल्याला पण व्हिडिओ मधून घे, हे ऐकारा नंतर बोलायला दाखवलं नाही. आणि हा बघा जलवा आणि हा गुज्जर. आणि आपलं भाऊ बोलला जलवाला दुखापत झाले. भाऊ कुठं दुखापत झाले? कुठं दाखव मित्रांनो. कुठं पाहायला का? आणि मित्रांनो इकडे बघा आपला हरण्याला एकदम जवळून आज बघण्याची एक ओढ होती. आज ती माऊलीच्या कृपेने आज प्रत्यक्ष हरण्याला डोळ्यासमोर बघतोय एकदम असं जवळून. आपल्याला एक योगायोग जुळून आले. तर आता दादा बोलतात एकविरा माऊलीच्या मैदानात तर पायथ्यावरती एक आपल्याला गाडी भेटलेली. कितवा नंबर आला दादा? 5वा नंबर आला. आता ती गाडी दाखवतात. पहिल्यांदाच गेलेला आणि पहिल्याच ह्याच्यात HF डिलक्सचा मान केली. हा का? कुठे आहे ती गाडी? दादा आपल्याला गाडी दाखवतात. हरण्याची फिटनेस आता 1 नंबर झालेली आहे. हाईट वगैरे खूप वाढलेली आहे. पकडून देणार पण नाही. हाईट बघ ना कशी झाली ना. खांदा बिंद मस्त आलेत. हा पुढे. तर मित्रांनो ही बघा ही गाडी भेटलेली आहे मैदानात. भाऊ बोलले तशी बक्षीस. दादा नक्की जलवा आपला म्हणजे कोणत्या मैदानात झाला? जलवा पिसारव्याच्या मैदानाला झाला. लावतात त्याच्यामुळे ही परिस्थिती. पण त्यांनी एवढा त्रास सहन केला आणि त्याचा त्रास किती आम्हाला झाला तो आज आमच्या जीवाला माहिती. किती दिवस मनातून इच्छा उरलेली आहे की या मुंबईच्या खेळाची. ऑलरेडी आपण टाळतच होतो, पण आता तर असं वाटलं की नकोच नको. मुंबईचं केलंच नको. नको म्हणजे काय परिस्थिती ती तशी वेगळी आहे. कोणी कोणाला काही राहिलेलं नाही. बरोबर आहे. म्हणजे पुढे जाऊन आज मुख्य जनावराला त्याला किती हाल झाले असतील ना, त्याचा त्रास आम्ही करतो. आम्हाला किती आहे ते आमचं आम्हाला माहिती. बरोबर आहे. 3 बैल इथं मुंबईला आणून दावणीला ठेवलेले आहेत. मग त्या दिवशी याला कोणता पायरा होता? म्हणजे याला उसाटण्याचा रायबा होता आणि विरोधात गाडी वजीर उंबारलीचा आणि वालिवलीचा लक्ष. आपल्यापैकी आमची लढत झाली आणि त्या लढतीमध्ये यांनी गुलाल प्राप्त केला. कोणी गुलाल केलं त्या दिवशी? गुलाल आणि जलवा आणि रायबा झाले. आता एक झाले तरी 10-12 दिवस जास्त झाले. मग डॉक्टर वगैरे काय? डॉक्टर चालू आहे. डॉक्टरची औषधं चालू आहेत आणि आयुर्वेदिक आपली आदिवासी जे मित्रमंडळी आहेत त्यांनी दिलेलं औषध तो चालू आहे. मग आता तुम्ही म्हणजे फायनली म्हणजे निर्णयच घेतला काय? निर्णय तसा घेतला नाही, पण बघू जसा मनाला वाटेल तसा. पण आता जरा भीती वाटायला लागली. भीती वाटायला लागली की कुठेतरी आपल्या मुलं आणि चांगला मैदान योग्यरित्या असेल तरच पळू, नाही तर मग नाही पळाला तरी चालेल. पण कुठेतरी मुख्य जनावराला त्रास होईल अशा ठिकाणी तर कुठे जाण्याचा मी निर्णय घेणार नाही. बरोबर आहे. तर मुंबईमधील तुम्ही म्हणजे एक असे गाडा मालक आहेत जे नंदींवरती एवढं प्रेम करतात. म्हणजे तुम्ही गोटेमध्ये स्वतः त्यांच्या जोडीला झोपता. म्हणजे तुमचं प्रेम म्हणजे पूर्ण जगाला माहिती आहे. त्यांना दुखापत झाली म्हणजे तुमच्या मनाला दुखापत झाली. मी आजपर्यंत बैल सोडून घाटावर सुद्धा कुठे कोणत्या आलेशान हॉटेलमध्ये राहिलो नाही. थार घेऊन कधी थारमध्ये गेलो नाही. बैलाच्या टेम्पोत जातो पण त्यांची देखभालीसाठी जातो. पण एवढा त्रास आज जो मनाला त्यांच्या झालेला आहे आणि आम्हाला जो दुःख झालेला आहे
तो कोणीच भरून काढू शकत नाही. बरोबर आहे, तुमच्या दुःखात आम्ही सामील आहे. पण मग दादा मग काय सांगाल म्हणजे कमिटीला तुम्ही काय सांगू इच्छिता? त्याचं कारण काय आहे, बघा ज्याला भूक लागली आणि ज्याच्या पोटासाठी जो येतो तो तिथं धंदा करू दे, आपण त्याला ते नाही बोलत, पण जेणेकरून दुसऱ्याच्या मुख्य जनावरावर कोणाच्या नंदीवर दुखापत नाही व्हावं एवढाच त्यांनी विचार करून धंदा लांब लावून धंदा करावा. आपण हे नाही सांगत की कुणी धंदा नको, कारण हा मुका जनावर हा कुठेही निघून भरकटून जाईल आणि तिथेशी जर आपण आडवळ जर गाड्या लावलेल्या असतील तर त्या त्रास होणार आहे. आज माझ्या नंदीवर झाला, आज आम्ही सहन करू राहिलो, पण असा दुसऱ्याच्या नंदीवर देवाला प्रार्थना करतो की नकोच नको. बरोबर आहे, तुमचं स्वतःला म्हणजे त्रास झाले ते म्हणतात ना, ज्याची जलतं त्यालाच कळतं. मग तुम्ही आता काय बोलाल म्हणजे असं आता मागे एक बाईट ऐकलेली ती कोणत्या तरी भाऊने दिलेली का मैदानात असं नंदींच्या दुखापत होतं, कधी कधी प्रॉब्लेम येतो तर एक डॉक्टर अवेलेबल असं, याच्याबद्दल काय बोलाल? डॉक्टर अवेलेबल जर आता समजा जर एवढा काही खर्च करतो तर एखादा डॉक्टर राहिला तर कुठं दुखापत झाली तर त्याला काहीतरी इमर्जन्सी करता येईल. पण जर डॉक्टर अवेलेबल नसेल तर मग तिथून आता आपल्याला कुठेतरी हॉस्पिटल गवसत म्हणजे ते कुठेतरी जास्त प्रमाणात होऊ शकते. मग आता बरेच दिवस झालं असं ऐकून होतो का बैलगाडी क्षेत्र एक चांगल्या वळणाला लागलेलं आहे, पण आता तुमच्या बोलण्यावरून असं वाटतंय का कुठंतरी चुकीचं घडतंय? नाही, चुकीचं नाही. बैलगाडी क्षेत्र हा चांगला आता करमणुकीचा एक खेळ झालेला आहे आणि तो खेळाला आज चांगल्यापैकी लोकांचा प्रतिसाद, त्या प्रतिसाद फक्त प्रत्येकाने नंदीची देखभाल करून कुठं त्याला दुखापत न होईल, कोणता तरी असा उत्तेजनाचा पदार्थ न पाचताना चांगल्यापैकी पळवला तर हा खेळ आपल्याला कुठेशी तरी एक राज्य पातळीवर देश पातळीवर पण घेऊन जायला काही कमी दिवस जाणार नाही. पण आपल्या हरण्याप्रेमी मुंबईला भरपूर असतात, त्यांची वाट बघत असतात. म्हणजे आपला हरण्या हा म्हणजे आपल्या कल्याणचा म्हणजे एकदम सगळ्यांचा चाहता आहे. पळायला गेला तर असं वाटतं की बाबा आपला कुठेशी तरी एक खेळाडू खेळतं तर त्याच्यात त्यांना ती बघण्याची आवड येतं आणि थोडासा एक अभिमान वाटते प्रत्येकाच्या एरियात. उद्या घाटावरचा कराड भागातला कोणाचा बैल असेल तर त्या कराडवाल्यांना अभिमान असतं, साताऱ्यातला असला तर सातारवाल्यांना अभिमान असतं. जसा मुंबईचा आपण ठाण्याचा हरण्या पालतो तर हरण्याचा एक अभिमान आहे. असं प्रत्येकाचं फॅन ठेवलेले आहेत, प्रत्येकाची एक आवड असते. पुण्यातला बकासूर झाला, अशी बारामतीतला चिक्या झाला, ही सगळी अशी बैलं प्रत्येकाची एक एक फॅन आहेत आणि त्या फॅनचा त्यांना प्रत्येकाला एक हे असतं. तर त्या पद्धतीत बैल पालाला तर आनंद असतो प्रेक्षकांना. दादा पण आता मागे बघा गणपती उत्सव होता तर तेव्हा हरण्या आणि आपला मथुर एकत्र असं दिसलेलं गणपती आणण्यासाठी, तिथपासून ते काही एकत्र बघायलाच भेटले नाही. नाही, एकत्र म्हणजे दोन्ही एकच खांद्याचे आहेत. कुठेशी तरी एक गणपतीच्या रथाचं या आम्ही ते दोघं एकानं घडून आणले आणि दोघांना चांगल्यापैकी त्यांनी विसर्जन करायला दोघा नंदी साथ दिली आणि चांगल्यापैकी आम्हाला ते झोपण्याचा तरी योग आला. पण पलवण्याचं बघू कसं काय ज्या पद्धतीत तसं, पण दोन्ही खांदे एक असल्यामुळे लवकर असं वाटत नाही की ते शक्य होईल. आपल्या सर्जासोबत होऊ शकतं का 1001? सर्जा सर होईल ना, सर्जा तर आपलाच आहे ना कुठेशी तो. याचा कधी वेळ आली तर ती आपण लवकरच पलवण्याचा प्रयत्न करू. 26 जानेवारीचं काय नियोजन असेल दादा? 26 जानेवारीचं नियोजन चांगला टॉपमध्येच करू. पण तुम्हाला आता मगाशीच मी बोललो की पहिले मैदानाचा रूपरेषा बघू, हॉटेलच्या गाडी आवरण्यासाठी जागा किती अवेलेबल. जरी गेला मैदानातून रिटर्न आला तरी चालेल, पण कोणता तरी असा निर्णय घेणार नाही की तिथे दुखापत होऊन कुठंतरी ते, कारण हा मुका जनावर आहे, जिथं आपण पळू तिथं पळेल, पण शेवटला त्याची सेफ्टी काळजी घेण्याचा निर्णय जो माझा असेल. तुमची बाईट बघून नक्कीच असं ते निर्णय घेतील आणि तिथलं तसं नियोजन करतील. ते जरा कुठे तरी त्यांच्यापासून लांब जर राहिलं तर फायदेशीर ठरेल. दादा नंदींचं तर झालंच, आता माणूस तिथं म्हणजे एक प्रेमापोटी शर्यत बघायला जाते, एक आवड, आपला महाराष्ट्राचा मातीतला खेळ आहे, मग तिथे जाऊन ते पुढे उभे राहतात, आपल्या जीवाशी खेळतात, त्यांना काय सांगू इच्छित? नाही, ती रीस आहे, ते तसा कोणी करू नका. आपली घरी कोणतरी वाट बघणार असतं, आपणही कुठेतरी आनंदाच्या भरात गेलेला असतो, कुठेतरी एक आपला घरचा परिवार उद्ध्वस्त होईल अशा ठिकाणी कुठेही उभे न राहता तुम्ही बघून आनंद घ्या, चांगल्या सेफ्टी जागेवर राहा आणि घरच्या परिवारासंग टी व्हीला पण तुम्ही आनंद घेऊ शकता. काही तिथं बघूनच झाला पाहिजे असं नाही, कोणती तरी रीस नको. धन्यवाद दादा. चला माऊलीच्या पालखीला पुढे मला येऊन भेट द्यायची. सर्व पदयात्रेनं माझ्याकडनं, माझ्या हरण्याकडनं आणि हरण्याच्या फॅनकडनं सगळ्यांना पायी यात्रेला शुभेच्छा असतात. धन्यवाद दादा. चला. जय एकविरा माता. जय एकविरा माता. जय शिवराय.